आज बनवली मस्त आपण शेवची भाजी केलेली आहे. भाजीला काही नसलं म्हणजे आपण पटकन शेवची भाजी करू शकतो आणि 5-10 मिनटात तयार होते आपली शेवची भाजी. खायला पण खूप छान लागते. सुरुवातीला बघा मी शेव काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये आणि आता त्याच्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेले, 2 कांदे घेतलेले. टोमॅटो कापून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. शेवची भाजी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडणारी भाजी आहे आणि असं वाटलं आता घरात काहीच नाही भाजीला, आपण पटकन शेवची भाजी तयार करतो आणि खायला पण खूप छान लागते मग ती शेवची भाजी. बघा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे मी. आता कांदा आहे तो बारीक कापून घ्यायचा आपल्याला. आपण जास्त मसाले नाही वापरलेले, फक्त लाल तिखट टाकलेले मी त्याच्यामध्ये. आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर. मसाल्याचा वापर नाही केलेला आपण शेवच्या भाजीसाठी. एकदम सोपी पद्धत आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आपली शेवची भाजी. खायला तर एकदम मस्त. एक पोळीऐवजी तुम्ही 2 पोळी खाल अशी आपली शेवची भाजी मस्त. कांदा बारीक कापून घ्यायचा आपल्याला आणि सगळ्यांना आवडणारी शेवची भाजी. 2 कांदे घेतले, ते बारीक कापून झालेले आपले. आता गॅसवर कढई ठेवायची आपल्याला. आलं लसूण पण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. सुरुवातीला मी आलं लसूण टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि नंतर मग राई जिरे टाकलेलं आहे मी. सुरुवातीला बघा आलं लसूण थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग राई आणि जिरं टाकलेलं आहे मी. थोडासा हिंग पण टाकलेला आहे. आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्याने पण टेस्ट खूप छान येते भाजीला, त्याचा वास मस्त राहतो कढीपत्त्याचा. आणि बघा आता कांदा सुरुवातीला टाकून घ्यायचा आपल्याला. थोडा आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे कांदा. आलं लसूण तर झालेलं आहे मस्त. कढीपत्ता, राई, जिरे आणि आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. कांदा म्हणजे चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा मस्त. थोडासा तळला गेला पाहिजे कांदा, टेस्ट छान येते भाजीला मस्त. आणि नंतर बघा आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता मस्त आपण मसाला तयार करायचा आहे मस्त. कांदा, टोमॅटो. आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, धणे पावडर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये आणि मस्त आपली आता शेवची भाजी तयार होणार आहे खाण्यासाठी. थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे. थोड्या वेळ थोडं पाणी टाकून झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला छान तेल सुटतं मसाल्याला आणि मसाला पण चांगला तयार होतो आपला कढईमध्ये. थोडं पाणी टाकलेलं आहे बघा. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि बघा झाकण ठेवायचं आहे आता त्याच्यावर थोडं 1-2 मिनटासाठी. आणि आता बघा झाकण काढून घ्यायचे आणि गरम पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. सुरुवातीला कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, परत मिक्स करून आणि मग नंतर गरम पाणी टाकलेले आहे बघा मी. आणि मस्त आपल्याला शेव टाकून घ्यायची मग त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला. आणि आता शेव टाकून घ्यायची आहे आणि पटकन टाकल्यानंतर तर गरम पाणी टाकलेलं आपण, तर पटकन ती नरम पडते शेव.
आणि थोड्या वेळ मी झाकण ठेवलेलं आहे आणि उकळी काढून घेतलेली आहे, कारण गरम पाणी होतं. शेव तर आपली एकदम नरम होते भाजीची शेव म्हटल्यानंतर. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा मस्त उकळी आलेली भाजीला. परत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आणि मस्त आता ताटामध्ये आपण सर्व करायची आहे. एकदम मस्त आपली शेवची भाजी तयार झालेली बघा, तर्रीदार मस्त. मस्त मी कांदा, लिंब आणि शेवची भाजी, पोळी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. खाण्यासाठी तयार आहे मस्त आपली शेवची भाजी.